ती वाट पाहतायत आगरी प्रीमियर लीगची। उद्यापासून तो थरार क्रिकेटचा महासंग्राम 12 ते 18 जानेवारी 2026 स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण उद्यापासून ऊर्जेने भरताना आपल्याला पाहायला मिळेल साखरेच्या मैदानात। चला दोन बॅटर मैदानाचा ताबा घ्या लवकरात लवकर, प्लीज डोंट वेस्ट द टाइम। ऑलरेडी वेळ मात्र या वेळेला खूप झालेला आहे, त्यामुळे मी विनंती करेन की प्लीज वेळीची दिरंगाई न करताना लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। ज्यांनी सन्मान चिन्ह या स्पर्धेला आपण पाहतायत सौजन्य केलेले आहेत आदरणीय सन्माननीय दयाराम पाटील साहेब यांचं यथोचित सनातन सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। हितेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान करावा। एका साइडला एक गाव एक फॉर्मॅट, दोन ओपन प्लेयर तुम्ही घेऊ शकता। सचिन दादा पाटील एक समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडून स्पर्धेला रॉकी ग्रुप चषक 2026 ला 5000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत। खूप खूप धन्यवाद आहे सचिन दादा, आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद। हितेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जातोय। दयाराम पाटील साहेब यांचं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी करण्यात येते। जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल। मयूर मर्दे कोण विसरेल अमोल पाटील स्मृती चषक गेल्याच जर आपण पाहिलं तर महिन्यामध्ये अतिशय जबरदस्त खेळ साकारला तो मांडे विठ्ठलवाडीच्या मैदानात। विठ्ठलवाडीचं सुंदर आयोजन नियोजन आणि तिथे एक मॅन ऑफ द सिरीज बाईक वर स्वार झाला तोच मयूर मर्देला आपण पाहताय स्ट्राईक एंडकडे। आणि आर्यन भोईर कमी वेळेत कमी वयात या खेळाडूंनी छाप सोडले, भिवंडी तालुका आणि पूर्ण महाराष्ट्र गजबजवलाय या खेळाडूने मयूर मर्दे आणि निखिल आकरे। जयवंत पाटील साहेब यांचं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी करण्याकरिता मी रुपेश गावड यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान करावं। मयूर मर्दे आणि निखिल आकरे अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आर्यन भोईरला आपण पाहू शकाल स्टार्ट ऑफ द मॅच। नेहमीच मानकोलीच्या मैदानात जेव्हा जेव्हा स्पर्धा असते आर्यन भोईर यांची पिताश्री त्यांना खूप प्रोत्साहित करत असतात। जेव्हा त्यांची गाठभेट झाली होती मानकोलीच्या मैदानात, दीपू माळी कोण विसरेल हे नाव, अतिशय अप्रतिम मेंटेन करत असतात ते मैदान। पहिलाच बॉल मयूर मर्देचा क्लास, जसा बॉल आला तसाच मात्र चेंडूला फेकून दिलंय आमचे लाडके कॅमेरामॅन कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी। या पहिल्याच बॉलवर रील्स बनवा असं सांगितलंय षटकार। जयवंत पाटील साहेब यांचं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। आणि मी विनंती करेन रुपेशजी गावड यांच्या शुभ हस्ते मयूर मर्देचा क्लास आर्यन भोईरच्या गोलंदाजीवर। पहिलाच बॉल आपण पाहिला आणि दुसरा बॉल सरळ बिलाल शेखच्या हातामध्ये निघून जातोय। काल बिलाल शेखने जी बॅटिंग केली ती खरोखरच वाखाणण्याजोगे कौतुकास्पद पाहायला मिळाली। आउटस्टँडिंग जगदीश पाटील मॉर्कलला आपण पाहतायत याच मैदानात त्याने बाईकवर स्वार झाला होता, सरावलीचा ब्रँड। यावेळेला अप्रतिम समोर खेळलेत, इनसाइड आउटचा फटका टक्कन आवाज आला, क्लास टायमिंग। हे आहे ग्रामीण क्रिकेट, मयूर मर्दे दाखवत असताना षटकार 6। वेलकम बॅक। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। ऐतिहासिक क्रीडा नगरी सजलेली आहे आणि स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी मयूर मर्दे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना देत असताना पाहायला मिळतोय। उत्तम दर्जाचं क्रिकेट, क्वालिटी ऑफ क्रिकेट कसं खेळावं, आर्यन भोईरच्या अगेन्स्ट मात्र ट्रॅप रचलाय मयूर मर्देने की इथे रडायचं नाहीये तर लढायचंय। षटकारात परावर्तित केलं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ट्रेल
प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 रन झालेत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, क्लास दर्शवणारा. पुन्हा एकदा आपण पाहू शकताय जणू काही ग्लेन मॅग्राइथने टाकलेला बॉल आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी मारलेला हा खणखणीत चौकार. हे दृश्य पाहायला मिळालं. व्हॉट अ शॉट. आदरणीय सन्माननीय रुपेजी पाटील साहेब माकणे गावातील अनमोल रत्न पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून मंडळाला 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. या वेळेला चेंडूला फेकून दिलंय. काय रफ्तार होता. क्लास बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान. पा ॲक्शन रिप्ले मध्ये अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जातोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. ती धनातन फलंदाजी होत असताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या आदित्य पाटील आम्हाला दर्शवत आहेत 22 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकात खरपूस समाचार घेतला आणि चॅलेंजर्स बाजारळी धाकटी डहाणू टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 22-0. थँक्यू सौरभ. कमलाकरजी पाटील साहेब यांचं यथोचित सनातन सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन प्रदीप गावड उर्फ मॅक आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करावं. या ओव्हरचे हायलाइट्स आपण पाहत आहेत. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, दुसरा बॉल इनसाइड आउट फोर्स केलं होतं. या बॉलला बॉडमॅनचा चांगला फोरआर्मचा वापर केला. त्यानंतर तिसरा बॉल सरळ बॅटचा वापर करत असताना डोकं स्थिर होतं. बॉलला बरोबर रीड केलं आणि त्यानंतर मात्र हुकचा फटका पाहायला मिळतोय अतिशय चांगला दर्जेदार. आणि त्यानंतरचा हा फटका आपण पाहू शकताय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुपर बॅटिंग क्लास दाखवलाय मयूर मर्देने पहिल्या षटकामध्ये. निखिल आकरे एका साईडला आपण पाहत आहेत. धाकटी डहाणू टीम आज चॅलेंजर्स बाजार अळी या नावाने खेळत असताना विजय राजभरचे दोन्ही टीम्स मात्र एक ओपन टीम तर एक गाव एक फॉर्मॅट. पालघर डहाणू मधून जो संघ या वेळेला पाहायला मिळतोय टॉप 10 मध्ये पोहोचला गेला. स्पर्धेच्या माध्यमातून प्रफुल्लजी कडू उपस्थित झालेले आहेत बाहडोलीवरून. त्यांचं सुद्धा या ठिकाणी सनातन सन्मान या आपण करूया. पहिल्या षटकाचा खेळ झाला 22-0. आतापर्यंत 22 रन्स, नो लॉस. लॉट्स यावेळेला ड्रॉ टाकले जाणार आहेत तर विजयी संघाचे सर्व कर्णधार आपण या. बॉल यावेळेला आपण पाहताय तर जबरदस्त प्रहार केला गेलाय. निखिल आकरे सुद्धा थांबणार नाहीये. पंच विचारपूस करतायत. डिसिजन पेंडिंग आणि विचारपूस केल्यानंतर आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी दर्शवलंय की फॅन्टॅस्टिक 4 आहे. धन्यवाद प्रेक्षक वर्गांनो. 4 रन. थँक्यू. मुकेश दास च्या पहिल्याच बॉलवर अटॅक अप्रोच इंटेंट अप्रतिम पाहायला मिळतोय. 26 नो लॉस. बेधडक बॅटिंग होते दोन्ही बॅटर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तिथे फिल्डर होते, कोणतीही चुकी केली नाही. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. निखिल आकरे गॉन. पहिला धक्का. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 26 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रीतम बारीला आपण पाहतायत. या आपण प्रफुल्ल जिकडू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित सनातन सन्मान आपण करणार आहोत.
प्रीतम पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सनातन सन्मान करावा प्रफुल्लजी कुडू यांचं. जे पाणी पुरवठा खऱ्या अर्थानं आपण पाहता येतं या ठिकाणी ते कार्यरत आहेत. त्या अत्यावश्यक सेवा 26 लॉस ऑफ 1 विकेट वसई विरार महानगरपालिका या ठिकाणी ते कार्यरत आहेत. आणि प्रफुल्ल कुडू यावेळेला भव्य षटकार पाहायला मिळतोय. काय फटका खेळलाय प्रीतम बारी, लय भारी, व्हॉट अ शॉट, क्लास, 6 धावा. थँक्यू. 32 धावा फलकावर तब्बल पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आल्या आल्या या वेळेला काय पिकअप शॉट होता. लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या अगदी मधोमध बॉल निघून चालला षटकारासाठी. प्रेक्षक पाहतच राहिले. प्रेक्षणीय फटका प्रीतम बारीच्या बॅटमधून. इथून ऑन साईडला उंच बॉल निघून चाललाय, परंतु हवेच्या बरोबरीने बोलत बोलत निघून चाललाय हा बॉल. षटकारासाठी 6 धावा. थँक्यू. वेलकम बॅक. 38ला 1, 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. लगातार हा दुसरा षटकार आपण पाहतायत. काय बॅटिंग सुरू आहे प्रीतम बारी. कोण विसरेल MUCC ओडिसा प्रेझेंट आपण पाहिलात तर रबर टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये 8वा ते अर्धशतक. अगदी मात्र ठाणे वर्सेस पालघर. आणि काय संयम दाखवला होता बॅटिंग मध्ये ब्रिजेश घरत मॅन फ्रॉम नवली. आणि प्रीतम बारी मध्ये 116 धावांची ती भागीदारी. बिलाल शेखची एकाकी चांगली झुंज. 38 धावा. बॉल आपण पाहिला तर ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. सरळ बॉल निघून जाईल बिलाल शेखच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेले. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा खूपच शफल झाले होते आणि त्यामुळे आपण पाहतात प्रीतम बारीला सुद्धा माहिती आहे हा ऍडव्हान्टेज बॉलरला मिळावा. मुकेश दास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. अगदी आता प्रेक्षक वर्ग प्रत्येक स्टँड्स मध्ये आपली हजेरी लावत असताना या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. तुमचे खऱ्या अर्थानं शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग म्हणून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत त्यांना मानाचा मुजरा. अप्रतिम. खूप सुंदर पद्धतीने वाईड यॉर्कर बॉल जरूर होता, फक्त चेंडूला दिशा दिली आणि बॉल किती वेगाने निघून चाललाय. आउटफील्ड पहा अप्रतिम. ओ स्टेपिंग रिटर्न क्रीज या वेळेला आपण पाहू शकतात. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. 42 तर धावा ऑलरेडी आपण पाहतायत फलकावर लगावलेत. नो बॉल आहे का? नितेश कदम सर याच गावातील अनमोल रत्न आणि ते मात्र यावेळेला दर्शवतील इट्स अ फेअर डिलिव्हरी. थोडीशी शंका उद्भवली होती म्हणून अंपायर्स कॉल होता. तुम्हाला एक DRS दिला जाईल. चौकार येतो आणि चौकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. पहिल्या षटकामध्ये 22 आणि दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. एकंदरीत 42 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांच्या समाप्ती अखेर देऊया आपण सौरभ तरेला संधी. थँक्यू. दुसऱ्या ओव्हरची सुद्धा हायलाइट्स आपण पाहताय सध्या तरी ऑन स्क्रीन आणि जे श्रोते जोडले गेले ते सुद्धा मात्र त्या मॅचचा आनंद घेत असताना आणि स्पेशली पांजूवरून जे एक खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बेट आहे आणि तिथून तो पांजू गाव वसलेला आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगला खडतर प्रवास आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो आणि तिथून
पांजूकर या मॅचचा आनंद घेत असताना काय ते आयोजन रॉकी ग्रुप चषकाचं पाहायला मिळतं, म्हणून आमच्याकडून शुभेच्छा आहेत. हे अंकुश भोईर, नितीन पाटील, कुमार असतील आणि संपूर्ण टीम मात्र या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच पांजूकर. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला रीड केलं, बरोबर खोलवर चेंडू होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते, ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 43 या धावसंख्येवर. प्रीतम बारी ऑल इंडिया ओपन सुद्धा फॉर्मॅट खेळतो. कौशल्य आपण पाहतायत वली या गावामधून नेहमीच बिलॉंग करणारा खेळाडू, उंच सकल बांध्याचा, हाय आर्म ऍक्शन. चांगला बॉल की अवेला मात्र बीट झालेत परिपूर्णतः आणि सरळ बॉल निघून चाललाय. बाईच्या स्वरूपात मिळतील 4 धावा. नशिबाचा चौकार 4. चौकार आला, कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नव्हता. बॅट अँड बॉल मध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं. बिलाल शेख परिपूर्ण मात्र यावेळेला अचंबित झाले की वेग काय होता भन्नाट. रफ्तार का राजा कौशल्य आपण पाहतायत, अतिशय चांगला हा बॉल डिलिव्हर करत असताना एका साईडला ओपन गट तर एका साईडला एक गाव एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर 1 बॉल ऑन दी टोस खेळला गेलाय, गॅप शोधलाय आणि सरळ बॉल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 रन प्रीतम बारीच्या बॅट मधून. खणखणीत चौकार. 51 ला 1. ला 1. 51 लॉस ऑफ 1 विकेट. काय जबरदस्त आक्रमकता. एक ग्रामीण क्रिकेट तर एक खुल्या गटातलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कॉम्बो पॅकेज आहे असं म्हणायला हरकत नाहीये. प्रीतम बारीने सुरुवात चांगली केली, आतापर्यंत चांगलं क्रिकेट हातात आहेत. आता बॉल फेकून झाले ते 4. संघाची धावसंख्या 51 ला जाऊन पोहोचली गेले. चला ड्रॉ टाकले जाणार आहेत, तर विजयी संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहायचंय. चौबाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षक. काल अग्री दादा 007 पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं. कुणाल दादा एकंदरीत हे सुद्धा सातत्याने आपण पाहतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून यस पंच रिलीफ स्प्रे यावेळेला घेऊन जायचंय. धन्यवाद रुपेजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक धन्यवाद. प्रकाशजी भोईर, प्रफुल्लजी कुडू, आपलं धन्यवाद आहे. चतुर पाटील आपण पाहू शकाल, खूप चांगली मेहनत या संपूर्ण आरजी ग्रुपने या ग्राउंडसाठी घेतले. त्यामध्ये सूर्या भोईर असतील, रुपेश गावड असतील, उमेश गावड असतील, संकेश गावड असतील, रवींद्र गावड असतील, अमोल गावड, अशोक घरत, रोहिदास पाटील टायगर, नितेश कदम, प्रकाश भोईर, कामेश पाटील, राहुल पाटील, प्रीतम पाटील, विनेश गावड, रियांश पाटील, अक्षय भोईर, अजय पाटील, धनंजय पाटील, निखिल गावड, प्रवीण भोईर, रविकांत रत्नाकांत घरत, राज घरत, लकी पाटील, रविकांत गावड, कुणाल पाटील, जय भोईर, मिलिंद भोईर, मनोज गावड, हितेश पाटील, आकाश गावड, चंदन भोईर, मंगेश पाटील, किरण भोईर, उद्देश पाटील, चेतन पाटील, नितेश पाटील, स्वॅप पाटील, मॅक गावड, ललित पाटील, प्रितेश गावड, पार्थ गावड, युवराज पाटील, करण पाटील, प्रसाद पाटील, शान पाटील, वैभव पाटील, मुक्तेश पाटील मामा, यश पाटील, ओम घरत, बबली, आदित्य पाटील, सौरव पाटील, अंश पाटील, मोक्ष पाटील अँड पया गावड, या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या इनिंग नंतर लॉट्स या ठिकाणी आपण ड्रॉ टाकले जाणार आहेत. हे हायलाइट्स आतापर्यंतचे आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. काय बॅट स्विंग होता, बॅटचा फ्लो पहा. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. मॅग्निफिसंट टायमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. फॅब्युलस शॉट, क्लास दाखवला या वेळेला प्रीतम बारीने. 6. या षटकार आणि संघाची धावसंख्या 57. 57 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. कौशल, चांगला बॉल. यावेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. मॉर्कल आज पुढे सरसावत असताना या टीम मध्ये खेळत आहेत
आणि काय एक्झॅक्टली नो बॉल, मात्र बॉलर कॉल आपल्याला पाहायला मिळतोय की चेक करूया. 57 धावा चेक करूया आपण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी आपण पाहताय. ज्या पद्धतीने पहिला प्रायोरिटी आपण पाहतात की फुट लाईन कुठे झालाय एक्झॅक्टली, आणि यावेळेला आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये, आणि त्यामुळे नितेश कदम यांनी परफेक्शन त्या ठिकाणी पाहिलं होतं. कधी कधी पंच हे सुद्धा मात्र आपण पाहतायत माणूसच आहेत, आणि ज्या पद्धतीने 27-28 कॅमेरा इंटरनॅशनल मध्ये असल्यानंतर सुद्धा तिथे चुका होतात, तर इथे प्रश्नच उद्भवत नाही. चला या आपण ड्रॉ या ठिकाणी जरूर टाकणार आहोत. या षटकानंतर 58ला 1 आतापर्यंत आपण पाहतायत संपूर्ण स्टँड्स खचाखच भरलेले आहेत. पालघरच्या क्रिकेटच्या शिरपेचा तुरा रोवणारी ही स्पर्धा अर्थातच आपण पाहू शकतायत. त्या स्पर्धेचं नाव आहे रॉकी ग्रुप चषक. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. मॅडी पाटील हे सुद्धा पारोळ वरून खास करून उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. खेळाडू कक्ष आपण खाली करायचंय. खेळाडू कक्ष तिथे प्रेक्षक वर्ग कोणीही बसणार नाहीत, फक्त त्यांना खेळाडू कक्षांना त्या ठिकाणी बसण्यासाठी असताना आहे. पहिलाच बॉल पाहना किती अप्रतिम वेग होता कौशलचा. काल श्याम चौधरी यांचा बर्थडे आपण पाहिलात आणि खुश असतील आपल्या स्वतःच्या कामगिरीवर आणि संघावर. क्वचितच असे हे दिवस असतात आपण पाहतात की ते क्रिकेटच्या अनुषंगाने तुम्ही जिथे जाता तिथे तुमचा उल्लेख केला जातो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 58 वर जाऊन पोहोचले गेले. 3 षटकांचा खेळ अखेरीस गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर विनीत माळी. चर्चेचा विषय कालचा दिवस आपण पाहिला. अर्धशतक झळकावलं, काय बॅटिंग केली होती. 100+ धावा आपण पाहिल्या. जसं मनोज पाटील मन्याने 91 धावा कुठल्या होत्या, त्यावेळेला 123 धावा विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीमच्या फलकावर लागल्या होत्या. हे ग्रामीण क्रिकेट आहे, उंचीवर चाललंय. फुलटॉस बॉल विनीत माळीने सांगितलं असेल. थँक्यू व्हेरी मच. प्रीतम बारी. एक नंतर मेल एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना विनीत माळी 3 ते 4 आपण पाहिलं तर 2 व्हीलर एक 4 व्हीलर ज्याच्या नावावर पाहायला मिळते. 3 मॅचेसमध्ये 88 रन्स, 28 बॉलमध्ये 3 चौकार आणि 11 तब्बल षटकार. बेस्ट 60चा आणि 314.29चा आतापर्यंत आपण पाहिला तर हा बॅटिंग ॲव्हरेज. चांगला बॉल स्ट्राईक रेट पाहायला मिळाला होता. यावेळेला आपण पाहू शकलात ऑफ्टनचा थोडासा बाहेर होता. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. इथे मयूर मर्देला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. एक सेट फलंदाज, परंतु त्याने विकेट सॅक्रिफाईस केली. पहा, नवीन खेळाडूने हेच पाहण्यासारखं असतं, कारण मयूर मर्देकडे सुद्धा ती कॅपॅसिटी आहे, कॅलिबर खेळाडू आहे, आणि त्यामुळे कधी कधी नवीन खेळाडू जेव्हा 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच घेतात आणि त्यावेळेला सांगतात की तू आउट हो, परंतु इथे मयूर मर्देने सांगितलं प्रीतम बारीची बॅट चांगली बोलू लागले, तर डेफिनेटली आपल्याला कुठेतरी यावेळेला माघार घ्यायची आहे. मयूर मर्देसाठी एकदा जोरदार टाळ्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. 59 धावा मयूर मर्दे. 8 बॉलमध्ये 23, 10 बॉलमध्ये 28. प्रीतम बारीच्या बॅटमधून 280चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटच्या खेळामध्ये अहंकार हा शब्द कधीच आणू नका, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एकच फक्त सजेस्ट करेन की मी आहे म्हणून संघ आहे हे डिक्शनरीमधून तुम्ही डिलीट करा. संघ आहे म्हणून मी आहे हे जेव्हा तुम्ही सांगतील ना, तेव्हा मात्र क्रिकेटचा सन्मान होईल, गावाचा सन्मान होईल आणि तुमचा सन्मान होईल. 59 धावा, 59, लॉस ऑफ 2 विकेट. त्यावेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर सरळ निघून जाईल. आपण पाहतायत क्रितेश घरतला आज इन्व्हाइट केलंय, रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटरच्या माध्यमातून. या आपण चेक करूया व्हाईट बॉल आहे का. चॅलेंज केलंय थर्ड अंपायरच्या भूमिकेत नितेश कदम यांना पुन्हा एकदा यावं लागतं. क्वालिटी ऑफ क्रिकेट. 59ला 2. क्रितेश घरत बिरवाडीचा वंडर बॉय
आणि ज्या खेळाडूची नेहमी चर्चा आपल्याला पाहायला मिळते त्याचा बॅट स्विंग जो आहे तो अफलातून असतो. अंडरआर्म क्रिकेटला अजून तो सुद्धा विसरत नाहीये. ओरम क्रिकेट भन्नाट आपण पाहू शकतायत फॉर्मामध्ये आहे. वाय कट्टा ही अंडरआर्मचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा, तिथे एक मॅन ऑफ द मॅच त्याला यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळाली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. 59 2 पहा यावेळेला आपण पाहू शकतायत व्हाईट लाईनच्या अगदी खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. उद्देश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम. संघाची धावसंख्या 59, लॉस ऑफ 2 विकेट. 59 2. यावेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना फोर्स केले, या बॉलला खिचून मारलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार. थँक्यू, धन्यवाद सौरभ. 65, लॉस ऑफ 2 विकेट. 65 2. काय आक्रमकता सिद्ध केले, संयम बाळगला आणि प्रीतम बारीला माहिती आहे मयूर मर्देला मी आउट केले तर माझ्यावरती जबाबदारी आहे, मला इथे टिकून राहायचंय, खेळायचंय, धावा करायचे आहेत आणि ते दाखवलं आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. सरळ बॅटचा वापर केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक. आर्यनला बीट केलंय. आय फटका होता, सौंदर्यपूर्ण फटका. हा फटका 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. व्हॉट अ शॉट. सुपर बॅटिंग. कलात्मकतेचं आविष्कार दाखवणारे हे खणखणीत षटकार आणि चौकार. सुपर स्टँडर्ड क्रिकेट कसं खेळावं प्रीतम बारीने यावेळेला दर्शवलंय. 10PL सारखी स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली, सुप्रीमो ट्रॉफी स्पर्धा आपण पाहू शकतायत, वेगवेगळ्या स्पर्धा, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल आणि मोठमोठ्या स्पर्धा ISPL मध्ये सुद्धा या खेळाडूचा सहभाग आपण पाहिला होता. तो अनुभव आहे. यावेळेला मात्र आता सर्व काही विस्कळीत झालंय. व्हाईट बॉलचा इशारा +1, मात्र 4 + 1 5 धावा मिळतील. 74 2. थँक्यू. जे श्रोते पाहत असतील ते सुद्धा मात्र म्हणत असतील की एकगाव एक फॉर्मॅट नक्की खेळतोय ना हा संघ, कारण धाकटी डावणू खेळतोय. हो, तो संघ आहे एकगाव एक फॉर्मॅट ग्रामीण संघ खेळतोय. एका साईडला आपण पाहिलं तर खुला गट आहे. संपूर्ण पालघर जिल्हा, ठाणे जिल्ह्यामधून खेळाडू मात्र या स्पर्धेला आलेले आहेत. परंतु प्रीतम बारी त्यावेळेला 1 मॅन आर्मी आतापर्यंत खेळी करतोय. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत आयुब शेख आणि एका साईडला आपण पाहिला आर्यन भोईर. दोन्हीही मात्र खेळाडू आलिंगन देत आहेत एकमेकांना. 78 2. 14 बॉल मध्ये 42 धावांची झुंजार आणि झंझावती खेळी करणारा प्रीतम बारी लय भारी. वॉट अ बॅटिंग. कलात्मकतेचे आविष्कार दाखवले फटके आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इनक्रेडिबल बॅटिंग, स्टनिंग इनिंग पाहायला मिळाली प्रीतम बारीच्या बॅटमधून. अफलातून कामगिरी करत असताना एकदा प्रीतम बारीची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या यायला हव्यात. सुपर बॅटिंग करत असताना 78, लॉस ऑफ 2 विकेट. 79 धावांचं लक्ष्य. आणि आता सरळ वळूया आपण रेश्मा मयेकर मॅडम, विशेष आकर्षण या स्पर्धेच्या माध्यमातून सेकंड इयर मध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या भव्य दिव्य व्यासपीठावर पुन्हा एकदा त्यांचं स्वागत आणि जाऊया ड्रॉ. धन्यवाद प्रमोद सर. नमस्कार आणि व्हेरी वॉर्म वेलकम. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि ऑफकोर्स आता ड्रॉकडे आपण वळणार आहोत, सेमीफायनल्सच्या ड्रॉकडे वळणार आहोत. आणि आपल्या जवळ किशन कन्हैया इथे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत ड्रॉ. अच्छा, रॉकी दादांचे सुपुत्रच आहेत, तर मग त्यांच्या घरचीच टुर्नामेंट आहे. सो मी एकदा सांगते रूल्स काय आहेत. 5 टीम्स गेलेल्या आहेत. सो एक टीमला बाय मिळणार आहे आणि 2 टीम्स सेमीज मध्ये खेळणार आहेत. सो फर्स्ट ज्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्यांची फर्स्ट मॅच. इफ इन केस जर आता खेळणाऱ्या टीम कडून कोणती फर्स्ट मॅच असेल तर त्यांना सेकंड मॅच आपण देणार आहोत. त्यानंतर एक चिठ्ठी उचलली जाईल, ती असणार आहे बाय. आणि तिसऱ्यांदा पुन्हा म्हणजे त्या शेवटच्या ज्या 2 राहिलेल्या असतील
त्या असणार आहेत सेकंड मॅच. ऑल राईट. सो सी, सगळ्यांनी गणपती बाप्पाचं नाव घ्यायचंय की मला बाय भेटू द्या. चला ओपन करा. 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. येस, ओमकार दादाकडे दे. सो पहिली ही मॅच, फर्स्ट मॅच होणार आहे विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी वर्सेस आता जो संघ विजयी ठरेल त्याच्यासोबत. म्हणजे ही मॅच सेकंड आपण करणार आहोत. आता एक चिठ्ठी उचलली जाईल. कोण आहे, कोण आहे, कोणाला भेटेल बाय? लेट्स सी कोण आहे, काय वाटतंय? सगळ्यांचे डोळे माझ्याकडे आहेत आणि माझे डोळे चिठ्ठीकडे. आणि टीम आहे पालघर 11 40+ मैत्री पालघर 11. क्या बात है. आणि तसंही पालघरकर खूप जास्त प्रेम देतात आणि मी नेहमीच पालघर मध्ये जेव्हाही येते तेव्हा असं वाटतं की मी पुन्हा एकदा माझ्या दुसऱ्या घरी आली आहे आणि त्यांनाच ही बाय मिळालेली आहे. पालघर 11 कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर टॉस होणार आहे जयू स्पोर्ट्स अर्नाळा वर्सेस NCC सफाळे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स लगेच आपल्याला यायचं आहे. यानंतर आपली मॅच आपण इथे खेळणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स, विनंती असेल आपल्याला यायचंय. सोनेरी लाटा त्याव माझं वरख तरतय रुपेरी वालू सोनेरी. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय सन्माननीय सतीशजी गावड साहेब, जे उपस्थित होत आहेत विरार डहाणू. खऱ्या अर्थानं वैतरणा डहाणू सेवाभावी संस्था प्रवासी आपण पाहू शकतायत, जे उपाध्यक्ष या नावाने पाहायला मिळत आहेत. आणि सतीशजी गावड साहेब, आपलं वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रॉकी ग्रुप चषक 2026 मध्ये आपलं आणि आपल्या सहकार्याचं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम. आणि टॉस आता करणार आहोत आगरवाडी गावातील अनमोल रत्न चेतनजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण मार्गस्थ व्हायचंय. चला विघ्नेश साखरतोडे, प्लीज लवकरात लवकर या. आपण उमेश पटारी यांचं एक गिफ्ट वाउचर राहिलं होतं, पेंडिंग होतं, ते मात्र आता तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिलं जाईल. चला विघ्नेश, क्विकली मॅच सुरू होते, त्यामुळे मी विनंती करेन की लवकरात लवकर या. आपण जाऊया थेट रेश्मा मयेकर मॅडम यांच्याकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या व्हॉइस ऑफ वाकलन चा आवाज आपण ऐकणार आहोत. ओंकारजी शेट्टे यांचा आवाज आपण सेकंड इनिंग मध्ये या ऐकूया. धन्यवाद प्रमोद सर. नमस्कार, आदाब, केम छो, कसं काय, वणक्कम and a very warm welcome to Rocky Group Trophy 2026. नेक्स्ट मॅच होणार आहे NCC सफाळे वर्सेस जयू स्पोर्ट्स अर्नाळा. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये आपल्याला यायचं आहे. आणि सन्माननीय चेतनजी पाटील आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. सर, आपलंही स्वागत आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू बोथ द टीम कॅप्टन्स. पिंक जर्सी वर्सेस ब्लू जर्सी. हु इज गोइंग टू कॉल? Head is a call. Tails it is. Thank you so much, sir. Chetan sir, thank you so much. Of course. NCC सफाळे म्हणजे घरातली टीम. सफाळेकर सध्या बघत असतील, आपल्याला काय सांगायचंय? ते सफाळ्याचे सर्वच ग्रामस्थ हे क्रिकेट प्रेमी आहेत, त्यामुळे सर्वच जण मॅच बघत असतील आता आणि एन्जॉय करत असतील, कारण टुर्नामेंट एवढी छान आहे. टॉस जिंकून काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. धन्यवाद. तुम्ही जर टॉस जिंकले असते तर तुमचा काय डिसिजन असता? आम्ही पण नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं, परंतु आता मनाविरुद्ध डिसिजन आलंय तर चांगली फलंदाजी करावी लागेल.
नक्कीच, थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. वळणार आहोत मॅचकडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद रेश्मा मायकर मॅडम. 79चं टार्गेट समोर उभं केलं गेलंय 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये. एका बाजूला बाजार अली मनोर आणि दुसऱ्या बाजूला चॅलेंजर्स बाजार अली धाकटी डहाणू या दोन टीम मध्ये एक मोठी बॅटल आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीनं प्रीतम बारीची बॅटिंग लय भारी ठरली, आता या इनिंग मध्ये बिलाल आणि त्याचबरोबर श्यामला चमकायचं आहे. या दोन सुपरस्टार्सना आपला शो दाखवायचा आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलंय. पुढचा बॉल इथे समोर फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सरळ बॉल चाललाय. कॅमेरामॅन कपिल यांच्या स्वागताकरिता बिलालच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. थँक्यू विजय. त्यानंतर एक गिफ्ट वाउचर आपण देणार आहोत. पवित्रम डायमंड ज्वेलरी, हीरा है आपके लिए. 10,000 रुपीजचं हे गिफ्ट वाउचर आहे. त्यांचे शोरूम्स सुद्धा आपण खूप साऱ्या ठिकाणी पाहू शकतो. आणि हे स्पॉन्सर केलेलं आहे अभिनेश किनी, आगम मोटर्स यांनी आणि उमेश पाठारी यांना हे आपण गिफ्ट वाउचर देणार आहोत. उमेश पठारी, मिलिंदजी भोईर, विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हे गिफ्ट वाउचर आपण द्यायचे. धन्यवाद. नाव बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. एक्स्ट्रा रन या ठिकाणी जोडी जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रीतम बारी कोणताही मार्क वरती आहे आणि बिलालने पहिल्याच बॉल वरती वार केलाय. 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. टार्गेट मोठं आहे त्यामुळे उराशी ध्येय बाळगून खेळावं लागणार आहे. पुढचा बॉल इथे सुद्धा व्हाईट यॉर्करचा प्रयत्न झाला होता. स्लाइस केले गेले. डीप मध्ये फिल्डर नाहीये. रेस लागलाय आणि या रेस मध्ये या ठिकाणी जरूर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचल्यात. त्यामुळे या रेस मध्ये फिल्डर जिंकलाय आणि 2 धावा येत आहेत या बॉलवरती. या दुहेरीने धावसंख्या फलकावरती 10. 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये आता 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये जी फ्लाइंग स्टार्ट हवी होती ती मिळालेली नाही आतापर्यंत. एक षटकार जरूर आलाय प्रीतमच्या विरोधामध्ये, परंतु 2 चांगले बॉल इथे जर हाताळले तर समोरची टीम थोडीशी अडकीने या ओव्हरमध्ये स्ट्रगल करताना दिसेल. इथे मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर पकडलाय जाईल आणि संपलाय बिलालचा खेळ. षटकार आल्यानंतर ती रिवेंज घेत असताना मैदानामध्ये प्रीतम बारी त्याची गोलंदाज दिलाय भारी. विकेट जातोय. फर्स्ट गॉन. जी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभला गेले. वैतरणा गावातील एक सुंदर बिझनेसमॅन आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 3,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभला गेले. आदरणीय हर्षदजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर हितेंद्र साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. कासार वडवलीचा सुपरस्टार मैदानामध्ये दाखल झालाय. अयुब शेख लास्ट इयर मध्ये त्याने बॅटिंगने प्रभावित केलं होतं. आता या इयर मध्ये सुद्धा या ठिकाणी प्रभावित करावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला धाकटी डहाणूचा फॅन बेस इतकंच सांगतोय, लाखो अरमान जलकर हमने यही शौक पाले, कोई पूछे तो कह देना प्रीतम बारी की दीवानी है. आदरणीय मनीष जिबीर सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. आणि मायकूब गावातील सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी ट्रॉफींसाठी या ठिकाणी आपण पाहतोय सहकार्य आलंय. विकेट पुन्हा एकदा घेतले गेले प्रीतम बारीच्या माध्यमातून आणि जो झेल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने टिपला गेलाय जबरदस्त झेल होता. आणि अजून एक धक्का टीम बाजार अली मनोर संघाला. गॉन.
डायमंड ऑफ मानकुली अर्थातच विनीत माळी मैदानामध्ये दाखल झाला. काल अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं. इथे सुद्धा तोच खेळ दाखवायचा आहे, कारण प्रीतम बारी हॅट्रिक वरती पोहोचलाय. 2 चेंडूंवरती 2 विकेट त्याने मिळवल्यात. गोलंदाजी पाहायला मिळते. याआधी बॅटिंग मध्ये चमकला, आता गोलंदाजी मध्ये सुद्धा चमकत असताना पाहायला मिळतोय. आज फक्त आणि फक्त प्रीतम बारीचा धमाका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीम चॅलेंजर्स बाजारली धाकटी डहाणूसाठी नवीन बॅटर विनीत मैदानामध्ये दाखल झालाय. काल ज्या पद्धतीनं तो बॅटिंग मैदानामध्ये करत होता, यॉर्कर सुद्धा त्याच्या समोर फेल ठरत होते, कारण ज्या पद्धतीने यॉर्कर वरती सुद्धा जे हेलिकॉप्टर शॉट आपण पाहिले होते कडक होते. इथे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्र खाली आहे आणि लॉंग ऑनला चाललाय बॉल. 1 बाउन्स, 4 धावा, चौकार. षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा फलकावरती आपण पाहतो. एका बाजूला ग्रामीण फॉर्मॅट आणि दुसऱ्या बाजूला ओपन मधून पुढे आलेला संघ आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं मागच्या षटकामध्ये सुरुवात षटकाराने झाली होती. बिलालला क्रीज वरती थांबणं गरजेचं होतं, कारण एक महत्वाचा भाग द वॉल ऑफ टीम आपण पाहू शकताय. त्याचमुळे इथून त्याचा परफॉर्मन्स इम्पॉर्टंट होता. तर श्याम चौधरी आणि त्याचबरोबर विनीत वरती एक मोठी जबाबदारी असणार आहे. मागच्या ओव्हरमध्ये जे काही घडलं गेलंय ते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. पहिल्या दिवसापासून जी मेहनत, जे हार्डवर्क या टीमचं आपण पाहिलंय. श्याम चौधरी लास्ट 2 इयर्स मध्ये सुद्धा या फलंदाजाने प्रभावित केलं. आता या सामन्यामध्ये आपण पाहू शकताय 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट भरपूर मोठं आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता ओव्हर नंबर 2 मध्ये मॅन फ्रॉम घिवली अर्थातच राकेश प्रभूला या ठिकाणी आणलं गेलंय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये पोलार्ड यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सुप्रीमो चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकणारा हा खेळाडू आहे. एक मोठं नाव पालघर जिल्ह्यामध्ये. एक बेस्ट ऑलराऊंडरची जर यादी आपण काढली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील, त्यामधील एक अग्रगण्य नाव आहे. आणि समोरच्या जोडीला थांबवण्याकरिता या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती आणले गेले. लेफ्टी बॅटर, अटॅकिंग बॅटर समोर आहे. पहिलाच बॉल फुल टॉस डीप बॅकआउट स्क्वेअर लेगला ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये फसलाय फलंदाज श्याम चौधरी. हर्षने त्या ठिकाणी चांगला झेल टिपलाय. पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त करून दिलाय. स्टंप मध्ये टाकला होता. फुल टॉस होता आणि फुल टॉस बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. तिथे विकेट गमावलाय फलंदाज श्याम चौधरीनं. 14 वरती 3 धक्के आतापर्यंत लागल्यात. नवीन बॅटर अक्षय कासार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 14 वरती 3 धक्के. बाजार अली मनोहर संघाला. दोन्ही संघाचे जे स्पॉन्सर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रोप्रायटर आणि विजयजी राजभर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेशने पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिले गेले. या सामन्यामध्ये चॅलेंजर्स बाजार अली धाकटी डहाणूच्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली गेली, समोरच्या टीमला या ठिकाणी हात खोलण्याची संधी दिलेली नाहीये. प्रत्येक बॉलवरती थरार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये प्रीतम बारी आणि त्याचबरोबर मयूर मर्देने जी बॅटिंग केली, कडक बॅटिंग होते. मयूर मर्देचे जे शॉट्स आपण पाहिले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅटचा जो फॉलो थ्रू प्रॉपर टायमिंग सहित ते स्ट्रोक केले होते. आणि त्यानंतर प्रीतम बारीला आपण पाहिलं चमकताना. नवीन बॅटर अक्षय कासार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात 5व्या क्रमांकावरती. बाजार अली मनोहर संघ संघर्ष करतोय. 17 बॉल मध्ये 65 धावा बनवायचे आहेत. एक मोठा आत्मविश्वास तिथे ठेवावा लागणार आहे. कुठेतरी ग्रामीण संघ सध्याच्या घडीला ओपन फॉर्मॅट वरती हवी होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती राकेश आहेत. पहिल्याच बॉल वरती विकेट त्यांनी प्राप्त करून दिले गेले आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये प्रीतम वरती वार जरूर केले होते, परंतु तदनंतर त्यांनी पलटवार सुद्धा केले. हा सुद्धा फुल टॉस टाकला, स्लाइस केला गेला. सरळ बॉल गॅप मध्ये जातोय. डीप मध्ये थर्डमॅन नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार.
थँक डीजे दोन्ही फुलटॉस, पहिल्या फुलटॉस वरती विकेट मिळाली, दुसरा फुलटॉस चौकार आला त्या फुलटॉस वरती, तिसरा बॉल कशा पद्धतीने असेल. इथे फटका फसलाय फलंदाज अक्षय कासारचा, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. क्रितेश करत बिरवाडीचा वंडर बॉय टिपतोय झेल. थँक डीजे. आदरणीय मिलिंदजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते, त्यांचं सुद्धा स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण जाणार आहोत. आदरणीय सतीश जी पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. वैतरणा गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय उद्देजी पाटील सर आपणास विनंती करतोय आपण आपले शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. सतीश पाटील सर एक सुंदर उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयांचं या ठिकाणी आर्थिक सहाय्य लाभलं गेलंय. मुख्य मंचावरती सन्मान सोहळा या ठिकाणी पार पाडला जातोय. आदरणीय सतीश पाटील सरांचा हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय मुख्य मंचावरती. सतीश गावड सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा फटका फसलाय लॉंग ऑफ मध्ये प्रितेश त्या ठिकाणी आले होते. जजमेंट करणं थोडंसं या ठिकाणी अवघड झालं होतं. जीवनदान मिळालंय, एक धाव मिळते अर्जुनला आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 19 रन्स स्कोर वरती लागल्या जात आहेत. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. नवीन बॅटर अर्जुन आलाय. पहिल्याच बॉल वरती अटॅक करण्याचा प्रयत्न झाला होता, पूर्णपणे या ठिकाणी बॅकफुटला जाणं होतोय. बाजार अली मनोहर संघ लास्ट इयर मध्ये डिफेंडिंग चॅम्पियन्स ठरला होता, इथे सुद्धा क्वालिफाय झाले होते टॉप 10 मध्ये. त्यानंतर हितेंद्रजी भोईर सरांना विनंती करतोय, नुकताच HB ट्रॉफी आपण पाहिली आणि त्या स्पर्धेचे सर्व अर्थातच हितेंद्रजी भोईर साहेब आपणास विनंती करतोय आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. राजेशजी पाटील सरांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. हितेंद्रजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. HB ट्रॉफीचे सर्व राजेशजी पाटील सरांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. 5 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. बिलालच्या बॅटमधून ज्या पद्धतीने स्ट्रोक आपण पाहिले होते, त्याची विकेट गेल्यानंतर त्या धक्क्यातून सावरता आलेला नाहीये बाजार अली मनोहर संघाला. इथे समोर फटका लॉंग ऑफ टार्गेट केलाय, तिथे सुद्धा फिल्डर जज करतायत आणि यस तिथे सुद्धा टेकन केलंय गेलंय. फलंदाज अर्जुनला परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला. आपल्या मुख्य मंचावरती आदरणीय हितेंद्रजी भोईर सरांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. राजेशजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर आदरणीय मनीषजी पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मनीषजी पाटील सर आपण पुढे या, त्यांचा स्वागत समारंभ आपण पार पाडणार आहोत. आदरणीय रेयांशजी पाटील सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय मनीषजी पाटील सरांचा सन्मान आपण करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून एक मोठं सहकार्य आपल्या या स्पर्धेला लाभलं गेलं. अर्थातच जी सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत, अट्रॅक्टिव्ह ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय सन्मान चिन्ह ती स्पॉन्सर केली गेली त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आदरणीय रेयांशजी पाटील सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडतोय आपल्या मुख्य मंचावरती. सातत्यानं एक मोठा फ्रेंड सर्कल रॉकीदादा पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचमुळे या स्पर्धेला प्रत्येक दिवसामध्ये पाहुणे या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहिल्यात. आज सुद्धा मोठ्या संख्येने सकाळच्या सत्रापासून पहिल्या सामनापासून या ठिकाणी पाहुणे उपस्थित होताना आपण पाहतोय.
12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 59 धावांची गरज. 2 ओव्हरमध्ये 20 झाल्यात आणि 20 वरती 5 धक्के आतापर्यंत लागल्यात. विनीत माने यांना आपण पाहतोय क्रीज वरती आणि दुसऱ्या बाजूला कौशल. वलपाडा एक्सप्रेस गोलंदाजीमध्ये आज मार पडलाय खऱ्या अर्थानं. काल जो परफॉर्मन्स त्यांनी दाखवला होता आणि आज जो परफॉर्मन्स आहे भरपूर फरक त्या ठिकाणी जाणवला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती लॉंग ऑफला सरळ चाललाय बॉल. सूरज भोईर यांना या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता षटकार. अरे हळदीला मांडवण करताना भोर काय थँक्यू डीजे. आदरणीय हर्षदजी पाटील सरांना विनंती करतोय अर्थातच चौमी दादा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. मी विनंती करतोय पुढे या. ॲडव्होकेट लिंज भोईर सर या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करत आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडायचा आहे. इष्टांच्या मागे पूर्णपणे 99% डेडिकेशन मयूर मर्देच्या माध्यमातून आपण पाहतो. ग्रेट एफर्ट्स आजच्या दिवसामधील मयूर मर्देच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट प्रयत्न त्या ठिकाणी होते आपल्या संघासाठी. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, दुसऱ्या बॉलवरती डॉट, तिसरा बॉल कहाणी काय असेल. इथे स्ट्रॉक स्वीप दाखवत असताना डीप मिड विकेटला उंची जास्त प्राप्त झाली, डिस्टन्स नाहीये आणि इथे सुद्धा विकेट मिळताना पाहायला मिळेल. अवि त्या ठिकाणी होता, अविने टिपला झेल. फलंदाज विनीतला परता लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. बिग विकेट. नवीन बॅटर आर्यन भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत 8व्या क्रमांकावरती. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. कमबॅक चांगला झाला. गोलंदाज करणच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. विनीतच्या अगेन्स्ट यॉर्कर टाकल्यानंतर हेलिकॉप्टर शॉट आपण पाहिला. काल देखील भरपूर हेलिकॉप्टर शॉट आपण पाहिले होते आणि त्याची सॉफ्ट लँडिंग या ठिकाणी डेफिनेटली सीमारेषेच्या बाहेर होत होती. आज सुद्धा एक यॉर्कर करणने टाकला, तिथे सुद्धा हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. ऑफ्टनच्या बाहेर बॉल ठेवला होता. डॉट बॉल येतोय करणच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी तिसरं षटक प्रगती पथावरती. पूर्णपणे वर्चस्व या ठिकाणी गोलंदाजांचं आपण पाहिलं. आज या मॅचमध्ये प्रीतम बारीने जो परफॉर्मन्स दाखवला खूप महत्वाचा आहे, स्पेशल वन. तो परफॉर्मन्स आपण पाहिला या मॅचमध्ये प्रीतम बारीचा. स्विचिट करण्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्टंप वरती बॉल ठेवला कारण गोलंदाजाला माहिती होतं या बॉलवरती स्विचिट खेळण्याचा प्रयत्न जरूर कर आर्यन. आदरणीय सन्माननीय हितेंद्रजी भोईर साहेब अर्थातच छोटू दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आणि प्रत्येक वर्षी खऱ्या अर्थानं हे आर्थिक सहाय्य हितेंद्रजी भोईर सरांच्या माध्यमातून असतं. इथे एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे सुद्धा फटका फसला होता आणि इथे सुद्धा विकेट मिळताना पाहायला मिळते गोलंदाज करणला. या पालघर जिल्ह्यात रॉकी ग्रुप आलाय नावाला. हिरा गावलाई शिपल्यात त्यांनी थोडा वेगावाला. हिरा गावलाई शिपल्यात त्यांनी थोडा वेगावाला. आदरणीय सन्माननीय मनीषजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 5,115 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. सुंदर उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी एक मुलाचं सहकार्य आपण पाहतोय. 27 धावा स्कोरकार्डवरती लागले आहेत. शेवटचा बॉल 7 धक्के आतापर्यंत दिले गेले आहेत. प्रत्येक गोलंदाजानं डेडिकेशन दिले गेले आणि मागच्या इनिंगमध्ये चॅलेंजर्स बाजार अली धाकटी डहाणूच्या माध्यमातून जी बॅटिंग आपण पाहिली, मयूरच्या बॅटमधून 23 धावा. निखिलने थोडंसं नाराज केले. एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आपण पाहिला होता, परंतु तदनंतर प्रीतमने जी बॅटिंग केली इनक्रेडिबल, अविश्वसनीय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
ज्या पद्धतीनं शुक्रवारी अर्थातच 9व्या दिवसामध्ये प्रीतम बारीचा जो खेळ आपण पाहिला होता त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती त्याने करून दिली. बॉलिंग ट्रॅकवरती आयुषला आपण पाहतोय ओव्हर नंबर 4 मध्ये या ठिकाणी आणले गेले. नवीन बॅटर मुकेश दास मैदानामध्ये दाखल झाल्यात. आयुष बारी बॉलिंग ट्रॅकवरती एक नवा चेहरा या ठिकाणी धाकटी डहाणू टीम मध्ये आपण पाहतोय आणि या नव्या चेहऱ्याने प्रभावित केले. इथे सुद्धा विकेट मिळेल. पहिल्याच बॉलवरती आयुषने या ठिकाणी विकेट मिळवून दिले गेले. त्याची जी प्रशंसा केली होती त्याला एक ज्वलंत उदाहरण त्याने मैदानामध्ये दिले. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय प्राऊड ऑफ सरावली. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये जगदीश पाटील मॉर्कल दाखल झाल्यात. याच मैदानामध्ये याच स्पर्धेमध्ये 2 वर्ष आधी मॅन ऑफ द सिरीज बाईकवरती स्वार होणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर मोठी अचिव्हमेंट असून सुद्धा डाऊन दी अर्थ कसं राहावं ते जगदीशने खऱ्या अर्थानं मागील काही काळामध्ये दाखवून दिले. फॉलो ऑफ विकेट्स आपल्या स्क्रीनवरती. प्रीतम बारीने पहिला धक्का दिला, तदनंतर अयूब बाद झाले. चांगला जाईल तिथे सुद्धा टिपला गेला. राकेश प्रभूने श्यामला बाद केलं. सेकंड ओव्हरमध्ये पुन्हा एकदा अक्षय कासारची विकेट मिळाली. चौथा धक्का लागला तिथे सुद्धा आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय आयुषने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलंय. इथे जगदीशच्या बॅटमधून डीप मिड विकेटला पहिल्या चेंडूवरती क्लास दर्शवत असताना 6 धावा षटकार. बरोबरी करू नका नका लागू त्यांच्या नादी त्यांची बरोबरी करू नका नका लागू त्यांच्या नादी अरे रॉकी काय गुड इज जगदीश पाटील मॉर्कलचा जो बॅट्सविंग आहे त्याला तोड नाहीये. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 33 वरती टोटल जाऊन पोहोचले. पुढचा बॉल इथे सुद्धा फुल टॉस दिला. डीप मिड विकेटला पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. निखिल त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी टिपलाई जाईल. विकेट जाईल जगदीशची. थँक आदरणीय सिद्धेशजी भैर सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. जलसर गावातील व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी मोठं सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच ज्या जर्सीज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या स्पॉन्सर केल्या गेल्यात आदरणीय सुजनजी पाटील साहेब आणि खऱ्या अर्थानं एक मोठं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि या सकाळच्या सत्रामध्ये ते उपस्थित झाले होते. ओमसा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सुजनजी पाटील साहेब आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. नवीन बॅटर चिराग मैदानामध्ये दाखल झालाय. 9 धक्के आतापर्यंत लागल्यात बाजार अली मनोर टीमला. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल फाईट यॉर्करचा प्रयत्न होता. इथे व्हाईट बॉल येतोय. पंच सागर मोरे सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत इट्स अ व्हाईट बॉल. 34वा स्कोर करते आपण पाहतोय. 34 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक अवी यांना पण पाहतोय. एक झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेला. आता 2 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. येणारे 2 चेंडू आणि 44 धावांची गरज. चॅलेंजर्स बाजार अली टाकटी डाऊन टीमने ज्या धावा उभारल्या गेल्या खऱ्या अर्थानं बाजार अली मनोर टीमला एक भरपूर मोठं चॅलेंज होतं आणि चॅलेंजर्स प्रमाणेच या ठिकाणी लढल्यात. चॅलेंजर्स बाजार अली धाकटी डहाणू त्यामध्ये मयूर मर्दे त्याचबरोबर प्रीतम बारी निखिल आकरे. फ्रंटलाईन 3 बॅटर जे होते धावांचा एक शिखर त्यांनी खऱ्या अर्थानं उभा केला. चांगला लेग कटर लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट टाकला होता गोलंदाज आयुषने. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. विजयापासून 1 पाऊल दूर चॅलेंजर्स बाजार अली धाकटी डहाणू संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मुकेश दास यांना आपण पाहतोय. फुल टॉस आणि इथे आपण पाहू शकतायत बॉल जातोय डीप पॉइंट मध्ये.
कॉंग्रॅच्युलेशन्स टीम चॅलेंजर्स बाजार अली धाकटी डहाणू एक भरपूर मोठा विजय या ठिकाणी ओपन टीम समोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच बाजार अली मनोर टीम जी लास्ट इयरमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन्स ठरले होते आणि त्याच टीमला या ठिकाणी पराभूत केलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स चॅलेंजर्स धाकटी डहाणू संघ. अर्थातच जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय पालघर डहाणू गटामधून क्वालिफाय झाला होता आणि त्यांचा प्रवास पुन्हा एकदा या ठिकाणी पुढे सुरू राहिलाय. हार्ड लक बाजार अली मनोर अँड कॉंग्रॅच्युलेशन्स चॅलेंजर्स बाजार अली धाकटी डहाणू. आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीनं अनिकेतजी भोईर सरांना सुद्धा इन्व्हिटेशन या ठिकाणी दिल्या गेल्या आयोजकांच्या माध्यमातून. त्याचबरोबर सिद्धेशजी भोईर सर या त्रिमूर्तींना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याची कामगिरी लय बारी अर्थातच प्रीतम बारी ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. सर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. प्रीतम बारी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारण्याकरिता